चव्हाण सर, जरांगे पाटलांच्या काय मागण्या आहे? आता जरांगे पाटील साहेबांनी काल जे सभा घेतली वाशीमध्ये शिवाजी चौकात, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सरकारने जी काय सरकारने त्यांना जी काय सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ, हे फक्त तोंडी होतं. त्याचे GR आले नव्हते हातात. मग त्या मागण्यामध्ये जरांगे पाटील साहेबांनी काल वाचून दाखवले की बाबा मला हे पाहिजे, कारण सरकारने जे सांगितलेलं आहे की आमचे जे तरुण युवक आहेत त्या मुलांनासुद्धा तुम्ही 100% शिक्षणाच्या बाबतीत सवलत द्या. त्यांनी मुलींचा GR दिला होता किंवा त्यांनी मुलींसाठी तयार आहोत आम्ही मुलांना 100% शिक्षणात सवलत द्यायला. परंतु जरांगे पाटील साहेब म्हणले की त्यात मुलं पण घ्या, म्हणजे मुलं मुली दोन्ही घ्या, दोघांनासुद्धा सवलतीचा तो एक GR द्या. आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातून जे या तरुण पिढीने जे आंदोलन उभा केलं ते पोटापाण्यासाठी केले, हक्कासाठी केले, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेत. ते सर्व गुन्हे महाराष्ट्रातील ते गुन्हे सर्व माघारी घ्या. हा एक त्यांना एक GR पाहिजे की ते गुन्हे माघारी घेतलेला. त्याच्यानंतर आरक्षणाच्या बाबतीतला जो GR आहे सगळे सोयरेचा तुम्ही GR आमच्या हातात द्या. सगळे सोयरेंनासुद्धा प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे, तो GR एक हातात द्या. जे शासन आज म्हणतंय 58 लाख नोंदी गावलेल्या आहेत त्यांची आम्हाला PDF द्या. म्हणजे कुणाकुणाच्या नोंदी गावल्यात का तुम्ही मागच्या पण नोंदी त्यात ॲड केल्यात. मागच्या ज्या विदर्भातल्या नोंदी मिळालेल्या आहेत, ज्या कोकण महाराष्ट्रातल्या मिळालेल्या आहेत, त्यांचे पण नाव यात घातलेत का 58 लाखात? मग आता चालूचे जे आंदोलन आम्ही उभा केलं आहे, जे कुणबीच्या नोंदी मिळालेल्या आहेत त्या कुठं आहेत, त्या किती आहेत नक्की ते पण आम्हाला सांगा. 58 लाखात नक्की नोंदी कोणत्या आहेत? तुम्ही ओव्हरऑल आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या लोकांचं कुणबी नोंदी मिळालेले आहेत त्यांचं सांगताय का आत्ता आंदोलन उभा केल्यापासनं ज्या कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत त्यांचं सांगतायत? त्यासाठी त्यांची यादी द्या. ती यादी पण जरांगे पाटील साहेबांनी केलेली आहे. अशा 4-5 मागण्या महत्त्वाच्या त्यांच्या आहेत आणि त्या पद्धतीनं सरकारने त्या मान्य केल्या आहेत असं पहाटेची बातमी आहे. ते 8 वाजता मुख्यमंत्री साहेब 7 वाजता त्यांना भेटायला येणार आहेत वाशी मार्केटला. त्यामुळे तेही आपल्या लक्षात येईल. 8 वाजता जरांगे पाटील साहेब सर्वांना आवाहन करणार आहेत की या वेळेस तुम्ही शिवाजी चौकात या. त्यावेळेस सर्वजण निर्णय घेतील की शिवाजी पार्कवर जायचं की नाही आणि त्यानंतर पुढचा निर्णय होईल. परंतु या 4-5 मागण्या सुरुवातीला आमच्यासाठी जरांगे पाटील साहेबांनी मागितलेल्या आहेत.